Hello dear students, today we are going to start the new concept from this chapter, that is absolute humidity and relative humidity. Students, absolute humidity म्हणजे काय तर कोणत्याही एअरमध्ये आता सपोज माझ्या आजूबाजूची जी एअर आहे त्या एअरमध्ये जे काही स्पेसिफिक अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट असेल ते त्या अमाऊंटला म्हणायचं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. जे काही गिवन व्हॉल्यूम ऑफ एअरमध्ये स्पेसिफिक अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर जी प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. आता लास्ट लेक्चरमध्ये स्टुडंट्स आपण सॅच्युरेटेड एअर आणि अनसॅच्युरेटेड एअर ह्या दोन कन्सेप्ट्स बघितलेल्या होत्या. जेव्हा एअरच्या मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कपॅसिटीपेक्षा कमी अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर जर त्या एअरमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण सॅच्युरेटेड एअर म्हणतो. जेव्हा एअरच्या मॅक्झिमम व्हेपर होल्डिंग कपॅसिटी एवढी व्हेपर जर त्या एअरमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण सॅच्युरेटेड एअर म्हणतो. सॅच्युरेटेड एअर आणि अनसॅच्युरेटेड एअर ओळखायची कशी तर जेव्हा एअर सॅच्युरेटेड असते तर तेव्हा त्याच्या आजूबाजूला असणारे जे ऑब्जेक्ट आहेत त्यांच्या सरफेसवरती तुम्हाला ड्यू ड्रॉपचं फॉर्मेशन झालेलं दिसून येईल. लास्ट लेक्चरमध्ये आपण असं पण डिस्कस केलेलं होतं की एखाद्या अनसॅच्युरेटेड एअरचं कन्व्हर्जन आपण सॅच्युरेटेड एअरमध्ये करू शकतो बाय टू वेज, आयदर बाय डिक्रीजिंग इट्स टेम्परेचर और बाय इन्क्रीजिंग द अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर विच इज प्रेझेंट इनसाइड इट. आता टेम्परेचर कमी कमी करत गेलो आपण and we reach a certain temperature at which the given saturated air is converted into unsaturated air, then that temperature is called as dew point temperature असं आपण शिकलो. म्हणजे टेम्परेचर कमी कमी करत गेलो आणि जेव्हा त्या सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड एअरचं कन्व्हर्जन सॅच्युरेटेडमध्ये झालं ते ड्यू पॉईंट टेम्परेचर. ही एक मेथड झाली. आज आपण बघणार आहे टेम्परेचर कमी न करता जर आपण एखाद्या स्पेसिफिक एअरमध्ये असणारं वॉटर व्हेपरचं कंटेंट जर इन्क्रीज केलं तर जे काही चेंजेस होतील तेव्हा देखील आपण त्या अनसॅच्युरेटेड एअरचं कन्व्हर्जन सॅच्युरेटेडमध्ये करूच शकतो. आता बघा, सपोज ही आजूबाजूला माझ्या जी एअर प्रेझेंट आहे अल्टिमेटली इट इज अनसॅच्युरेटेड, कारण इथे मला कुठे ड्यू फॉर्मेशन झालेलं दिसून येत नाही. सो याच्यामध्ये अजून वॉटर व्हेपर होल्डिंग कपॅसिटी ही तिची जास्त आहे. आता सपोज मी इथे पाणी उकळायला ठेवलं, मोठा कंटेनर घेतला आणि इथे मी दारं वगैरे बंद केली आणि मी उकळतं पाणी इथं ठेवलं, पाणी उकळायला स्टार्ट केलं. जसं जसं पाणी उकळू लागेल तसं तसं त्याचे व्हेपर्स फॉर्म होतील आणि त्या व्हेपर ह्या सगळ्या रूममध्ये स्प्रेड होतील. सुरुवातीला तुम्हाला ह्या एअरमध्ये फक्त हीट जाणवेल, वार्मथ जाणवेल आणि हळूहळू जसं जसं ही प्रोसेस कंटिन्यू होत राहील तसं तसं तुम्हाला ह्या जे वॉल्स आहेत त्याच्या सरफेसवरती ड्यू फॉर्मेशन झालेलं, छोटेसे वॉटर ड्रॉपलेट्स फॉर्म झालेले तुम्हाला दिसून येतील. म्हणजे आपण काय केलं, आता ह्या केसमध्ये आपण एअरचं टेम्परेचर जे आहे त्या टेम्परेचर व्हॉल्यूम ह्या दोन गोष्टींच्यावरती देखील ह्युमिडिटी जी आहे ते डिपेंड करतेच. या केसमध्ये आपण एअरचं टेम्परेचर कमी न करता काय केलं, वॉटर व्हेपरचं कंटेंट ह्याच्यामधलं इन्क्रीज केलं. आता ह्या कन्सेप्टवरती बेस्ड आपल्या ह्या ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी ह्या कन्सेप्ट डिपेंड करतात. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी तुम्हाला मी सांगितली काय की स्पेसिफिक एअरच्या व्हॉल्यूममध्ये प्रेझेंट असणारं जे काही आत्ता ह्या एअरमध्ये प्रेझेंट आहे वॉटर व्हेपर त्याला म्हणायचं ह्या एअरची ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. प्रत्येक एअरमधलं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी ही वेगवेगळी असणार. येतं आहे लक्षात? ही कन्सेप्ट नाव थोडंसं वेगळं आहे बट समजायसाठी म्हणून तुम्हाला काय सांगते मी बघा की आपल्या तुमच्या आजूबाजूला असणारी जी हवा आहे त्या एअरमध्ये जे काही स्पेसिफिक अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर आत्ता प्रेझेंट आहे ते म्हणजे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ओके, सोपं आहे समजायला. आता ह्याला आपल्याला डिफाईन कसं करायचं तर इट इज मास ऑफ वॉटर व्हेपर, मास ऑफ व्हेपर विच इज प्रेझेंट इन एअर, प्रेझेंट इन एअर आणि ते सुद्धा स्पेसिफिक व्हॉल्यूमच्या, प्रेझेंट इन गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर. आत्ता आपल्या आजूबाजूला जे काही स्पेसिफिक व्हॉल्यूमची एअर प्रेझेंट आहे त्या एअरमध्ये असणारं वॉटर व्हेपरचं अमाऊंट, मास
त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. दिस ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज मेजर्ड इन किलोग्रॅम पर मीटर क्यूब. मास आहे ना, मास आपण किलोग्रॅममध्ये मोजतो, व्हॉल्यूम आहे मीटर क्यूबमध्ये घेतला. सो हे आपण ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी मोजतो कोणत्या ह्याच्या युनिटमध्ये, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आता बघा हां, नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे आपली, इट इज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता परत आपल्या आजूबाजूचीच एअर आपण कन्सिडर करूयात. ही एअर आत्ता माझ्या आजूबाजूला जी आहे ती अनसॅच्युरेटेड आहे. ड्यू फॉर्मेशन दिसतं का, नाही दिसत नाही, म्हणजे ही अनसॅच्युरेटेड एअर. आता ह्या अनसॅच्युरेटेड एअरचं कन्व्हर्जन मला सॅच्युरेटेड एअरमध्ये करायचं आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की टेम्परेचर कमी करू शकतो. आज आपण बघतोय की ह्याच्यामध्ये मी अजून वॉटर वेपर ॲड करू शकते. सो जर मी ह्या एअरमध्ये काही स्पेसिफिक अमाऊंट ऑफ वॉटर वेपर ॲड करत गेले तरीसुद्धा काही वेळानंतर या अनसॅच्युरेटेड एअरचं कन्व्हर्जन मला सॅच्युरेटेड एअरमध्ये झालेलं दिसेल. सो त्या दोघांचा रेशो, कुणाचा रेशो, ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ वॉटर वेपर जी आहे ती डिव्हायडेड बाय त्या स्पेसिफिक व्हॉल्यूमला. बघा प्लीज समजून घ्या हां, गोंधळ होऊन देऊ नका. अनसॅच्युरेटेड एअर आहे माझ्या आजूबाजूची आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे हिला आहे. आता ह्या एअरचं कन्व्हर्जन मला सॅच्युरेटेडमध्ये करायचं आहे की नाही. सो मी काय करणार, याच्यामध्ये काही अमाऊंट ऑफ वॉटर वेपर ॲड करणार. सो आत्ता प्रेझेंट असलेलं अमाऊंट ऑफ वॉटर वेपर डिवायडेड बाय ह्याला अजून सॅच्युरेटेडमध्ये कन्व्हर्ट करायला मला अजून काहीतरी अमाऊंट ऑफ वॉटर वेपर ॲड करावं लागेल की नाही. त्या दोघांचा रेशो म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आलं लक्षात. आता हे मांडताना कसं फॉर्म्युलामध्ये मांडून दाखवते तुम्हाला. ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर, मी तिथे नुसते वेपर म्हणते. ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर इन एअर इन गिव्हन व्हॉल्यूम. ठराविक व्हॉल्यूममध्ये, ठराविक व्हॉल्यूमच्या एअरमध्ये असणारं ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर म्हणजेच ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी डिव्हायडेड बाय त्याच्यामध्ये अजून किती अमाऊंट ऑफ वॉटर वेपर ॲड करावं लागणार त्याचं मास. मग इथे काय लिहिणार आपण, डिवायडेड बाय मास ऑफ वेपर needed to make the air saturated in given volume. आहे त्याच व्हॉल्यूमच्या एअरचं मला सॅच्युरेटेड फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर मी त्याच्यात किती अमाऊंट ऑफ वॉटर वेपर ॲड करणार. सो ह्या दोघांचा रेशो म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता मी हे फॉर्म्युलाच्या स्वरूपात लिहिलं आहे. तुम्ही डेफिनिशन लिहिताना कसं म्हणणार, इट इज द रेशो ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर इन एअर इन गिवन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम चेंज करायचा नाही. व्हॉल्यूम म्हणजे आजूबाजूला जेवढी एअर आहे तेवढीच, त्यात ॲड करायची नाही किंवा कमी पण करायची नाही. आपल्याला ॲड काय करायचं आहे तर ह्या एअरमध्ये असणाऱ्या वॉटर व्हेपरचं अमाऊंट, कंटेंट, मास ॲड करायचं आहे. आता डिवायडेड बाय त्याच्यामध्ये तुम्ही किती ॲड करणार व्हेपर, त्या दोघांचा रेशो. ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी झाली. हेच जर तुम्हाला पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी विचारलं तर ह्याच्यातच काय करायचं बघा, इथेच हाच सेम रेशो तुम्ही घेणार इंटू 100. आलं लक्षात. सो हे झाली तुमची पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ही जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे स्टुडंट्स, ही तुमच्या ड्यू पॉईंटची रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 100% असते. रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% म्हणजे काय, त्याचे एअर वॉटर व्हेपर होल्डिंग कपॅसिटी ही कंप्लीट झालेली आहे. रिलेटिव्ह ह्युमिडिटी जेवढी जास्त
म्हणजेच पाण्याचं प्रमाण त्या एअर वॉटर व्हेपरचं प्रमाण एअरमधलं जास्त. रिलेटिव्ह ह्युमिडिटी जेवढी कमी तेवढी एअर ड्राय. येते लक्षात? बघा, जेव्हा ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 60% पेक्षा जास्त असते, इट इज ग्रेटर दॅन 60%, देन द गिवन एअर इज ह्युमिड. आर्द्रता ही जास्त असणार. जेव्हा लेस दॅन 60% असेल तेव्हा एअर ही ड्राय असणार. आता याच्यावरती बेस्ड तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला आहे की जे ट्रेल विमान जाताना त्याच्या मागच्या बाजूला एक ट्रेल दिसतो व्हाईट क्लाउडचा, तर तो कधी कधी जास्त दिसतो, कधी लगेच डिसॅपियर होतो. तर लक्षात घ्या, ह्याच्या मागचं कारण देखील ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी हीच आहे. बघा, हा ट्रेल म्हणजे व्हाईट ट्रेल म्हणजे काय असतो, तर त्या पर्टिक्युलर ते जे काही प्लेन आहे त्याच्यामधून बाहेर पडणाऱ्या वॉटर व्हेपर असतात. या वॉटर व्हेपर जेव्हा कंडेन्स होतात तर तेव्हा ते त्यांचे क्लाउड फॉर्मेशन होतात. आलं लक्षात? प्लेनमधून बाहेर पडणाऱ्या वॉटर व्हेपरचं कंडेन्सेशन होतं आणि ते क्लाउड, जी एक लॉंग ट्रेल जी पांढरी शेपटासारखं दिसतं ना आपल्याला, ते फॉर्म होतं. आता जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी एअरची त्यावेळेस जास्त असेल तर तो ट्रेल खूप वेळ दिसणार, कारण का ह्युमिड आहे ना एअर, मग ती ट्रेल डिसॅपियर व्हायला वेळ लागणार, बरोबर की नाही? ते क्लाउड जे आहे त्याचे व्हेपर फॉर्मेशन होऊन ते परत डिसॅपियर व्हायला वेळ लागणार. म्हणजेच रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त असेल तर ती ट्रेल जास्त वेळ दिसणार आपल्याला. जर एअरची रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी असेल म्हणजे एअर ड्राय असेल तर तो ट्रेल पटकन गायब होणार किंवा दिसणार पण नाही तुम्हाला, कारण लगेच तो फॉर्म झाला की लगेच त्याचं व्हेपर फॉर्मेशन होईल. येते लक्षात? सो ही झाली रिलेटिव्ह ह्युमिडिटीची कन्सेप्ट, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीची कन्सेप्ट. नाऊ नेक्स्ट इज युनिट्स ऑफ ह्युमिडिटी. आता ही जी युनिट आहेत, ह्या युनिट्स SI युनिट जे आहे आपलं, इट इज जूल, ह्युमिडिटी नाही हीटचे, आणि CGS युनिट जे आहे इट इज कॅलरी. ओके, आता इथं तुम्हाला 1 कॅलरी आणि 1 किलो कॅलरी हीट असं एक डेफिनिशन विचारलेली आहे बघा. सो लेट अस सी व्हॉट आर द डेफिनिशन. एकच मी सांगते, दुसरी त्याच्यासारखी सिमिलरच आहे. 1 कॅलरी हीट कशाला म्हणतो आपण? बघा, नॉर्मली वेनेवर वी सप्लाय हीट टू 1 ग्रॅम वॉटर, 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 14.5 डिग्री सेल्सिअस पासून 15.5 डिग्री सेल्सिअस एवढं इन्क्रीज करण्यासाठी त्याला जी काही अमाऊंट ऑफ हीट आपण सप्लाय करतो इट इज कॉल्ड ॲज 1 कॅलरी हीट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल 14.5 का किंवा 15.5 का, तर त्याचं कारण आहे, सांगते तुम्हाला. आधी याची डेफिनिशन सांगते बघा. व्हॉट इज 1 कॅलरी हीट? इट इज अमाऊंट ऑफ हीट needed to rise किंवा रेज पण म्हणू शकतो आपण, रेज म्हणू जास्त स्पेसिफिक, टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस. बघा, आता एक्सप्लेन करते हे व्यवस्थित. अमाऊंट ऑफ हीट विच इज नीडेड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम वॉटर, 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं 1 डिग्री सेल्सिअसनं इन्क्रीज करायचं आहे. कोणत्या टेम्परेचर रेंजमध्ये? तर 14.5 टू 15.5 या टेम्परेचर रेंजमध्ये. आता हीच टेम्परेचर रेंज का? तर बघा, सपोज माझ्याकडे आईस आहे किंवा वॉटर म्हणू आपण, वॉटर आहे माझ्याकडे 1 डिग्री सेल्सिअसचं. नाव
when I will supply heat to that 1 degree water which is having 1 degree Celsius temperature आणि त्या 1 degree Celsius पासून 2 degree Celsius पर्यंत मला त्याचं टेम्परेचर वाढवायचं आहे. नीट समजून घ्या हां, हीच रेंज काय ह्याचं मी कारण सांगते की सपोज माझ्याकडे वॉटर आहे विच इज हॅविंग टेम्परेचर ऑफ 1 degree Celsius. मला त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीनं इन्क्रीज करायचं आहे आणि त्यासाठी मला जी काही हीट सप्लाय करावी लागेल ती जर हीट मी विचारात घेतली आणि सपोज माझ्याकडे वॉटर आहे हॅविंग टेम्परेचर 98 degree Celsius आणि त्या 98 degree Celsiusच्या वॉटरचं कन्व्हर्जन मला करायचं आहे, टेम्परेचर वाढवायचं आहे बाय 1 degree Celsius म्हणजे 99 करायचं आहे. या दोन केसेसमध्ये कुठल्या दोन की 1 degree Celsius पासून 2 degree Celsius पर्यंत मला टेम्परेचर न्यायचं आहे आणि 98 degree Celsius पासून 99 degree Celsius पर्यंत मला टेम्परेचर न्यायचं आहे. या दोन्हीही केसमध्ये तुम्ही जी काही अमाऊंट ऑफ हीट त्या वॉटरला सप्लाय करणार आहात ती डिफरंट असणार आहे. मग या सगळ्या व्हॅल्यू ह्या वेगवेगळ्या आल्या आणि म्हणून एक स्टँडर्ड व्हॅल्यू आपण कन्सिडर केली वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करून आणि ती स्टँडर्ड व्हॅल्यू सायंटिस्टनी 14.5 to 15.5 degree Celsius ही तिथे मेन्शन केलेली आहे विथ द हेल्प ऑफ सर्टन एक्सपेरिमेंट्स. का? कारण प्रत्येक वॉटरचं प्रत्येक टेम्परेचरला तुम्ही जी काही हीट सप्लाय करणार आहात ती वेगवेगळी असणार आहे आणि ही एक आपण एक ॲव्हरेज व्हॅल्यू जसं म्हणतो ना तर तशा पद्धतीने ही एक ॲव्हरेज किंवा एक स्टँडर्ड व्हॅल्यू इथे त्यांनी मेन्शन केलेली आहे. सो 14.5 पासून 15.5 degree Celsius एवढं जर टेम्परेचर मला वाढवायचं आहे कुणाचं 1 gram वॉटरचं तर त्याला तुम्ही जी काही हीट सप्लाय करणार ती असणार आहे 1 calorie हीट. आता 1 kcal हीट ह्याची डेफिनिशन पण सेम आहे. इथे फक्त 1 ग्रॅमच्या ऐवजी तुम्ही 1 किलोग्रॅम एवढंच लिहिणार आहात. मग तुमची डेफिनिशन होईल 1 kcal हीटची म्हणजेच अमाऊंट ऑफ हीट विच इज नीडेड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ वॉटर बाय 1 degree Celsius. फक्त इथे ग्रॅमच्या ऐवजी किलोग्रॅम हा वर्ड घातला की तुमची 1 kcal डेफिनिशन तयार झाली. येत आहे लक्षात तुम्हाला? एक्झाममध्ये आता ह्याच्यावरती बघूयात आपण प्रश्न डिस्कस करू काय काय विचारले जातील. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीची डेफिनिशन त्याचं युनिट विचारलं जाईल, रिलेटिव्ह ह्युमिडिटीची डेफिनिशन विचारली जाईल, ती व्हाईट ट्रेलचं जे तुम्हाला मी सांगितलं ते सायंटिफिक रिझनसाठी विचारलं जाईल. ड्यू पॉईंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे 1 मार्क्ससाठी विचारली जाईल. ह्या दोन्हीवरती तुम्हाला 1 मार्कचे क्वेश्चन्स विचारले जातील. हीटचे युनिट्स तुम्हाला माहिती आहेत. हां, इथे कन्व्हर्जन एक दिलं आहे बघा, ते देखील तुम्हाला विचारलं जातं. ह्या जूल आणि कॅलरी ह्या दोघांच्यामधलं एक कन्व्हर्जन तुम्हाला दिलं आहे ते 1 मार्क्ससाठी विचारलं जातं. काय कन्व्हर्जन आहे ते? 1 calorie इज इक्वल टू 4.18 जूल. सो हे एक कन्व्हर्जन तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारलं जातं. त्यानंतर 1 कॅलरीची डेफिनिशन, 1 kcal डेफिनिशन 1 मार्क्ससाठी विचारली जाईल. आणि आत्ता हे जे तुम्हाला सांगितलं ना हे टेम्परेचर रेंज हीच का याचं सायंटिफिक रिझन देखील तुम्हाला तिथे विचारण्यात येतं. आलं लक्षात? सो दिस इज ऑल अबाउट ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया.